Okay, sir. Keep it up. All the best. थँक यू. थँक यू रामशेठ सर. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सीईटीच्या या फ्री क्लासेसमध्ये आपलं सर्वांचं मी प्राध्यापक गजानन कदम आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की सीईटी साठी खूप कमी वेळ राहिलेला आहे. 10 नोव्हेंबरला ही सीईटी होणार आहे आणि आपल्याकडं खूप कमी वेळ आहे. या कमी वेळामध्ये आपल्याला अभ्यास खूप जास्त करायचा आहे. तर हे अभ्यास करण्यासाठी आपल्याला गुड थँक्यू गुड इव्हनिंग. आपल्या सर्वांना लवकरात लवकर सर्व गोष्टी कशा पद्धतीनं आपल्यापर्यंत मिळतील, कसं नॉलेज आपल्याला घेता येईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला मराठी असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, या सर्व विषयाच्या ज्या नोट्स आहेत, ज्या टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेल्या आहेत, त्या सर्व तुम्ही व्यवस्थित सोडवा आणि तुमच्या आयुष्यातली ही सगळ्यात शेवटची सीईटी आहे असं समजून प्रयत्न करा. आणि अशी कोणतीही जगामध्ये गोष्ट नाही जी अशक्य आहे. सर्व गोष्टी शक्य असतात. सीईटीचा अभ्यास व्यवस्थित तुम्ही जर केला तर 100% यश मिळणार आहे. सीईटी मध्ये 60% मार्क घ्यायचे आहेत. 60%. 100%. आज तुम्ही कॉम्पिटिशन बघत असाल 10वी मध्ये 109 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी म्हणजे 100 पैकी 100 मार्क मिळाले. तर त्या मानाने आपल्याला 60 मार्क घ्यायचे म्हणजे खूप कमी आहेत. परंतु आपल्याला प्रयत्न 100% करावा लागेल. लढला तरच जिंकाल. जर तुम्ही लढलाच नाही तर तुम्ही नक्कीच हराल. त्याच्यामुळे कार्यवाद असं सांगतो की तुम्ही लढलं पाहिजे आणि जर लढायचंच असेल तर 100% प्रयत्न करायचा की आपण जिंकलंच पाहिजे. चला आपल्या विषयाकडे वळू. आज आपला विषय आहे इतिहास. इतिहास हा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. प्रत्येकानं सर्वांना आवाज येतो बरोबर? रिप्लाय येत नाहीये. सर्वांना आवाज बरोबर येतोय? हॅलो. येस. ओके. तर येस थँक्यू. इतिहास. इतिहास जो आहे याच्याबद्दल आपल्याला सुरुवातीला आपण त्या शब्दाची फोड बघू. इति. इतिहास. बरोबर. इति अधिक हो अधिक आस अशी इतिहासाची फोड केली जाते. तर इतिहास म्हणजे काय? तर इतिहास म्हणजे भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. भूतकाळातील घटनांची सुसंगतपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. इतिहासातील सर्व घटना ह्या भूतकाळात घडलेल्या असतात आणि त्या घटनाची एक क्रमबद्ध मांडणी केलेली असते आणि त्याला आपण इतिहास म्हणतो. प्रामुख्याने इतिहासाचे 3 कालखंड आपण आपल्याला अभ्यासाला आहेत. ते 3 कालखंड कोणते? तर इतिहासाचे प्रामुख्याने 3 कालखंड आहेत. कमेंट मध्ये तुम्ही उत्तर देऊ शकता. तर इतिहासाचा इतिहासाचे कालखंड एक प्राचीन, 2 मध्ययुगीन आणि 3 आधुनिक. इतिहासाचे प्रामुख्याने 3 कालखंड बरोबर आहे. इतिहासाचे प्रामुख्याने 3 कालखंड आहेत. थोडस इथली लाईट गेली असल्यामुळे थोडस क्लिअरिटी कमी असेल, परंतु जेवढं शक्य आहे तेवढं मी प्रयत्न करतो. तर इतिहासाचे 3 कालखंड आहेत. त्या 3 कालखंडामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक हा कालखंड आहे. भारताच्या दृष्टीनं विचार जर करायचा झाला तर भारताच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपल्याला प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कालखंडामध्ये आज आपल्याला म्हणजे आधुनिक कालखंड कोणता आणि मध्ययुगीन कालखंड कोणता? मला मध्ययुगीन कालखंडाचा अं, हे सांगा पिरियड कोणता असतो? कोणत्या इसवी सनापासून कोणत्या इसवी सनापर्यंत मध्ययुगीन कालखंड?
तर प्रामुख्यानं 9वे शतक ते 18वे शतक हा कालखंड मध्ययुगीन कालखंड म्हणून ओळखला जातो. तर आधुनिक कालखंड हा 18व्या शतकाच्या पुढे ते आज आलाय, आजपर्यंत हा आधुनिक कालखंड म्हणून ओळखला जातो. आज आपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. तुम्हा सर्वांना इसवी सन आणि इसवी सन पूर्व ह्या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर आहेत का? त्याच्यावरून आपण पुढे जाऊ. इसवी सन आणि इसवी सन पूर्व कमेंट मध्ये रिप्लाय द्या. ओके, दिशा मॅम म्हणतायत की हो, आशा मॅम म्हणतायत की हो. ठीक, तरी पण ओझरता आपण याकडे पाहू की इसवी सन म्हणजे काय आणि इसवी सन पूर्व म्हणजे काय. तर शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो. आपण जसं गणितामध्ये एक नंबर लाईन असते त्या पद्धतीने एक नंबर लाईन इतिहासाची आहे. तर त्याचा सेंटर पॉइंट जो आहे, जो आपण तर याचा सेंटर पॉइंट अशी कोणती घटना आहे जी याचा सेंटर पॉइंट आहे? इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर ह्याच्यामध्ये सर्वात मध्य कोणत्या घटनेला आपण म्हणतो, किंवा कोणत्या घटनेपासून इसवी सन सुरू झालं? रिप्लाय लवकरात लवकर. तर ख्रिस्त जन्म ही ती घटना आहे. हो, येशू ख्रिस्त यांचा जन्म ही ती घटना आहे. त्या घटनेपासून आपण इतिहासाचे इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर असे दोन भाग पाडतो. तर येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या सर्व घटना ह्या इसवी सन म्हणून ओळखल्या जातात. तर इसवी सन पूर्व हे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर कन्सिडर केलं जातं. त्याच्यामध्ये थोडीशी एक गंमत अशी आहे, एक तुम्हाला छोटस, बरोबर आहे, एक छोटीशी गोष्ट अशी आहे की येशू भगवान महावीरांचा जन्म, महावीरांचा जन्म हा इसवी सन पूर्व 539 ला झाला. तर महावीरांचा महानिर्वाण हा इसवी सन पूर्व 467 ला झाला. मला सांगण्याचा उद्देश असा आहे की इथं जी संख्या दिलेली आहे 539 आणि 437, ह्या संख्येमध्ये कन्फ्युजन आहे. ज्यांना इसवी सन पूर्व आणि इसवी सन नंतर ही गोष्ट ज्यांना कळते त्यांना हे समजून येईल, परंतु ज्यांना हे कळत नाही त्यांचा कन्फ्युजन असं होतं की मृत्यू अगोदर झाला आणि जन्म नंतर कसं काय. तर लक्षात असू द्या, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरच्या सर्व गोष्टी ज्या असतात त्या निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह आपण जसं नंबर लाईनवर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह करतो त्या पद्धतीनं इसवी सन पूर्व याच्यामध्ये जसं की नंबर लाईनवर -1 -2, तर -2 पेक्षा -1 मोठा असतो. त्याच पद्धतीनं इथं पण तेच कन्सेप्ट आहे की 467 हे इसवी सन पूर्व जर असेल तर ते अगोदर असतं, आणि 539 हे इसवी सन नंतर असतं तर ते त्याच्यापेक्षा मोठं असतं. समजलं सर्वांना? हे एक उदाहरण दिलं. आणि बाकी आपल्याला पुढं इसवी सन तर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की इसवी सन कसं कन्सिडर केलं जातं. उदाहरणार्थ मग 12वे शतक असेल, 13वे शतक असेल, हे सर्व तुम्हाला माहितच आहे, परंतु ही फक्त कन्सेप्ट ओझरते आपल्याला माहित असावी. चला, स्वाती मॅम. ओके, इसवी सन आता आपण पुढे जाऊ. आज आपल्याला काय पाहायचं आहे? आज आपल्याला पाहायचं आहे भारताचा 1857 ते 1947
47चा इतिहास पाहायचा आणि यामध्ये प्रामुख्याने ब्रिटिशांचा इतिहास पाहायचा आहे. ब्रिटिशांचा याच्यासाठी कारण भारतीयांनी जो लढा दिला तो आपल्याला पुन्हा पाहायचा आहे, परंतु अगोदर आपल्या ब्रिटिशांची जी शासन व्यवस्था सुरू होती त्या शासन व्यवस्थेमध्ये कशा पद्धतीनं गव्हर्नर जनरल काम करत होते, व्हाईसरॉय कसे काम करत होते हे आपण पाहणार आहेत. तत्पूर्वी आपल्याला ब्रिटिश भारतात कसे आले आणि नेमके कधी आले, कोणत्या शतकामध्ये ब्रिटिश भारतात आले, कृपया त्याचं उत्तर द्यावं. ब्रिटिश भारतात केव्हा आले शतकामध्ये सांगितलं तरी चालेल. बरोबर, बरोबर आहे. 16वे शतक म्हणजे 17वे शतक, इसवी सन 1600. बरोबर, अगदी बरोबर. तर त्याच्याबद्दल थोडासा इंटरेस्टिंग इतिहास आज मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो, जो की शक्यतो तुम्ही कुठं वाचला नसेल. जर वाचला असेल तर चांगली गोष्ट आहे. तर माहित असावं थोडासा. गोष्ट आहे 1599, इसवी सन 1599. या काळामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त एका गोष्टीला किंमत होती. ते कोणती? तर आज जगामध्ये सोन्याला चांदीला तर किंमत आहे, पण त्या काळामध्ये सोन्याला किंवा चांदीपेक्षाही जास्त महत्वाची गोष्ट एक होती. ती कोणती माहिती आहे? सर्वात जास्त वापर त्याचा केला जायचा, कारण ते इथे. बरोबर, एकदम बरोबर राऊत. आपलं एकदम उत्तर बरोबर आहे. मसाले, एकदम बरोबर आहे. तर मसाले, कारण तुम्हाला माहिती की युरोपियन लोक जे होते ते जास्त करून प्रगत झाले होते आणि युरोपियन लोकांचे सगळ्यात वीक पॉइंट असा होता की त्यांना मसाले खूप आवडायचे. आणि या मसाल्यामध्ये पण सर्वात महत्वाचं एक गोष्ट होती, ती म्हणजे ज्याला की आपण ब्लॅक गोल्ड म्हणतो. ब्लॅक गोल्ड, सांगा बरं ब्लॅक गोल्ड आपण कशाला म्हणतो? ब्लॅक गोल्ड जे मसाल्यातलाच एक पदार्थ आहे ब्लॅक गोल्ड. काळी मिरी, काळी मिरी जी गोष्ट आहे, तर काळी मिरी याला ब्लॅक गोल्ड म्हणलं जात होतं आणि हे युरोपियन लोकांना, विशेषतः ब्रिटिश लोकांना खूप जास्त आवडायचे. आणि हा बरोबर आहे, काळी मिरी जी आहे ती मसाल्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट होती, त्याला ब्लॅक ब्लॅक गोल्ड म्हटलं जायचं. आणि हे सप्लाय करायचं काम करायचे डच लोक, युरोपियन लोकांना डच लोक. आता हे डच लोक कोण आहेत माहिती का? आज आपण ज्याला नाही आपण ज्याला नेदरलँड जो देश आहे, नेदरलँड देशाच्या लोकांना डच लोक म्हणतात. तर हे नेदरलँडचे जे लोक होते म्हणजे इंग्लंडमध्ये व्यापार करत होते, मसाल्याचे पदार्थ विकायचं काम करत होते. परंतु त्यांनी अचानकपणे 1599ला त्यांनी मसाल्यावरचा टॅक्स वाढवला, कर वाढवला. आणि हा कर ज्यावेळेस त्यांनी वाढवला, बरोबर आहे, हा कर ज्यावेळेस त्यांनी वाढवला त्यावेळेस तिथल्या ब्रिटिश व्यापाऱ्यांना ते आवडलं नाही. मग काय केलं? तर मग त्यांनी त्या ब्रिटिश मर्चंट जे होते ते 24 ब्रिटिश मर्चंट, 24 व्यापारी 24 व्यापारी आणि 125 सभासद या लोकांनी डच लोकांचा विरोध म्हणून त्यांनी स्वतः 72,000 पौंड एवढे अमाऊंट, एवढे पैसे गोळा केले आणि त्यांनी स्वतःची एक मसाल्याची कंपनी सुरू केली. आता विशेष असा आहे की मी इतिहास हा का सांगतो आहे त्याचं कारण आपल्या
ब्रिटिशांची भारतात कशी आली याच्याची आहे. तर मला सांगा, त्यांनी जी एक कंपनी तयार केली त्या कंपनीचं नाव काय होतं माहिती तुम्हाला? सांगू शकतं कोणी? आपल्या भारताच्या इतिहासामध्ये सर्वात महत्वाची ती कंपनी आहे. तर त्या कंपनीचं नाव आहे, मला अपेक्षित आहे उत्तर. एक, बरोबर स्वाती मॅम, अगदी बरोबर आहे. बरोबर, बरोबर. त्या कंपनीचं नाव आहे ईस्ट इंडिया कंपनी. आणि ही का महत्वाची आहे? त्याचं कारण असं आहे की भारतावर ब्रिटिशांनी जे राज्य केलं ते राज्य ईस्ट इंडिया कंपनी त्याद्वारे केलं. 1857 पर्यंत ही ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतामध्ये राज्य करत होती. ह्या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही 24 मर्चंट आणि 125 सभासद यांनी मिळून ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आणि ह्या ईस्ट इंडिया कंपनीनं काय केलं, तर ही ईस्ट इंडिया कंपनी तयार केल्यानंतर, फॉर्म झाल्यानंतर, ती इंग्लंडची राणी जी होती एलिझाबेथ फर्स्ट, आता बरोबर आहे, आताची जी आता एक वर्षा अगोदर एक एलिझाबेथ द्वितीय यांचा मृत्यू झाला. पण हे जे लोक गेले ते एलिझाबेथ फर्स्ट, जी त्यावेळेसची राणी होती एलिझाबेथ, त्या राणीकडे गेले आणि त्यांनी मसाल्याचा व्यापार करण्यासाठी जगामध्ये सर्व खंडामधून आम्ही माल आणून, मसाले आणून आपण युरोपामध्ये विकू, असं त्यांना कन्व्हिन्स करून त्यांनी एक लायसन घेतलं. आणि त्या लायसनला काय म्हटलं जातं, तर त्या लायसनला रॉयल चार्टर असं म्हटलं जातं. त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये राजकीय आदेश हा त्यांनी राणीकडून राणीकडून घेतला. आणि आता याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, याच्यामध्ये हा ईस्ट शब्द आला का आला, तर ह्याची एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्याचं असं आहे की जगाच्या नकाशावर तुम्हाला केप ऑफ गुड होप नावाचं एक ठिकाण आहे, जे की दक्षिण आफ्रिकेच्या एकदम शेवटी खालच्या बाजूला, जसं आपलं कन्याकुमारी आहे त्याच पद्धतीने केप ऑफ गुड होप हे जे ठिकाण आहे दक्षिण आफ्रिका खंडाच्या एकदम शेवटी आहे. त्या त्या ठिकाणापासून ईस्ट बाजूला जो आपला भारत आहे, तर संपूर्ण ईस्ट बाजूला तुम्ही व्यापार करू शकता अशी सनद ही एलिझाबेथनं दिलं. त्यामुळं ईस्ट साइडचे जे सर्व गोष्टी आहेत, ईस्टची बाजू सर्व जे आहे, म्हणून ईस्ट इंडिया कंपनी. त्यांना मसाल्यासाठी भारतच प्रसिद्ध होता, त्याच्यामुळे भारताचं त्याच्यामध्ये नाव आलं, म्हणून ईस्ट इंडिया कंपनी ही स्थापन. इथपर्यंत आपण आलो. तर त्यावेळेस नेमकी भारतामध्ये स्थिती काय होती, तर तू कोणी सांगू शकता का की 1599 ला भारतामध्ये दिल्लीचा बादशाह कोण होता? म्हणजे 16व्या शतकामध्ये भारतामध्ये मुघलांचं राज्य होतं आणि मुघलांचा कोण असा बादशाह होता, त्याचं नाव तुम्ही रिप्लाय द्यायचं आहे. अब्दाली नाही, अब्दाली हा मुघल नव्हता. बरोबर, रुचाली मॅम, आपलं एकदम बरोबर आहे. स्वाती मॅम, सिकंदर नाही, मुघल सल्तनत होती त्यावेळेस 16व्या शतकामध्ये. बहादूर शाह थोडस कन्फ्युजन आहे, नाही. बहादूर शाह जफर नाही, हा शेवटचा. ओके 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 ओके, बरेच वेगवेगळे उत्तर येत आहेत. तर सांग, हा आता जे वैशाली मॅम, आपलं एकदम बरोबर आहे. तर त्यावेळेस आपल्या भारतामध्ये जहांगीर हा बादशाह होता. जहांगीर, जहांगीराचं शासन होतं. बरं, आता एक तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, ती म्हणजे अशी, मी हे इरेज करतो. बरोबर, जहांगीर. प्रकाश, आपलं उत्तर एकदम बरोबर आहे. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, ती अशी की आपल्याला मुघल सल्तनत जी आहे, ती मुघल सल्तनत मधले सर्व राजे, सर्व बादशाह आपल्याला लक्षात राहण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी ट्रिक सांगतो. ती ट्रिक तुम्हाला आवडेल तर नक्कीच रिप्लाय करा. तर ती ट्रिक अशी आहे, तर ती ट्रिक अशी आहे, हाजी
सब्जी फॉर मासाब. आता हे काय आहे? तर ही एक छोटीशी ट्रिक आहे. कारण तुम्हाला माहित असेल की मुघलांचे 15 बादशाह आहेत. अरे 15 बादशाह एका लाईनने आपल्याला सगळे लक्षात कसे ठेवायचे? तर ह्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. भाजी सब्जी फॉर मास आहे. हे थोडं विचित्र जरी वाटत असलं तरी हे लक्षात ठेवण्यासाठी महत्वाचं आहे. कारण ह्याच्यावरूनच आपल्याला पूर्ण बादशाह कळू शकतात. आता हे कसे? तर बघा, सुरुवातीला बी आहे. बी फॉर बाबर, जो की मुघलांचा संस्थापक होता. त्यानंतर एच फॉर हुमायूं, जो की दुसरा राजा होता. त्यानंतर ए फॉर अकबर, जी फॉर जहांगीर. सर्वांना दिसतंय? त्यानंतर एस फॉर शहाजहान, ए फॉर औरंगजेब, ए. बी फॉर बहादुर शाह, जी आय म्हणजे जी. जे फॉर जहांगीर शाह. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आणि पुढचे हे आपण भाजी सब्जी पर्यंत झालं. आता फॉर साठी एफ. एफ फॉर फारूक, सी आर. हे दोन इरेज करायचे. एम फॉर मोहम्मद शाह, ए फॉर अहमद शाह. दुसरा ए फॉर आलमगीर. आलमगीर 2. एस फॉर शाह आलम, ए फॉर शेवटचा अकबर द्वितीय, आणि बी फॉर बहादूर शाह जफर. बघा, हे हे 15, आता स्लाइड आली. हे 15 नाव हे तुम्हाला एका दमामध्ये सर्व लक्षात राहू शकतात. बाकी हे जरी नाही लक्षात ठेवले तरी हा सर्वात महत्वाचा आहे, बहादूर शाह जफर. कारण बहादूर शाह जफर, धन्यवाद. बहादूर शाह जफर हा सर्वात महत्वाचा आहे कारण तो शेवटचा सुलतान होता. आणि याची खूप वाईट पद्धतीने म्हणा, कारण हा बादशाह होता शेवटी, परंतु याला ब्रिटिशांनी व्यवस्थित पद्धतीने शेवट त्याचा व्यवस्थित केला नाही. त्यांना एका म्हणजे विरान अशा बेटावर त्यांना सोडलं आणि शेवटी त्यांचा मृत्यू तिकडे झाला. हा शेवटचा जफर. तर तुम्हाला हे इथपर्यंत औरंगजेब पर्यंत जे आहेत ते एकदम व्यवस्थित पाठ असले पाहिजे. बाबर, हुमायूं, अकबर, जहांगीर, शहाजहान, औरंगजेब आणि शेवटचा बहादूर शाह जफर हे सर्वात महत्वाचे आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवावे. चला, हे तुम्हाला समजलं असेल, तुम्हाला ट्रिक आवडली असेल. बऱ्याच जणांनी रिप्लाय दिलेला आहे, धन्यवाद. हे तुमच्यासाठी आहे, तुम्हा सर्वांना. चला, आता हे इरेज करतो. कारण पूर्ण मुघल एम्पायर जे आहे ते आपल्याला लक्षात ठेवणं अशक्य आहे. परंतु अशा छोट्या मोठ्या ट्रिकनं जर आपण ते व्यवस्थित लक्षात ठेवलं तर हे खूप छान राहील आपल्यासाठी. आता धन्यवाद. सर्वात महत्वाचं, आता तुम्हाला एक छोटासा प्रश्न, कारण आपण टू वे कम्युनिकेशन करू.
तुम्ही पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असलं पाहिजे, कारण हे वन वे कम्युनिकेशन असू नये. एक छोटा प्रश्न, भारताचा शोध कोणत्या नावाड्यानं लावला? भारताचा शोध कोणत्या नावाड्याने लावला आणि तो कोणत्या बंदरावर सर्वात पहिला सुरू आला? फास्ट मध्ये रिप्लाय हवाय. बरोबर, रिप्लाय जे येत आहेत ते एकदम बरोबर येत आहेत. छान, एकदम बरोबर आहे. विपिन एकदम करेक्ट आन्सर आहे. प्रकाश एकदम बरोबर आहे. छान. सुवर्ण मॅम एकदम बरोबर. तर वास्को द गामा हा ब्रिटिश खलाश हा कालिकत नावाच्या बंदरावर, कालिकत नावाच्या बंदरावर कधी आला? बघा, इतिहासामध्ये सर्वात महत्वाचं आहे की तुम्हाला इसवी सन किती लक्षात राहतं, आणि इसवी सन लक्षात राहण्यासाठी तुम्हाला 100% थोडासा प्रयत्न करावा लागेल. तर हा बरोबर, छान. तर तो तारीख आहे 20/5 किंवा 20 मे 1498 किती तारीख आहे? त्या दिवशी वास्को द गामा हा कालिकत बंदरावर आला भारताच्या शोधामध्ये, आणि त्याचं स्वागत हे राजा राजा झोमिरी झोमिरी नावाचा एक राजा होता, तर त्या राजानं केलं, त्याचं स्वागत केलं. तो हा कोण होता? हा एक पोर्तुगीज होता, पोर्तुगीज खलाशी होता. आणि ह्या पोर्तुगीज खलाशानंतर पुन्हा पोर्तुगीजांनी आपला व्यापार जो आहे तो भारतात सुरू केला. बरोबर, भारतात सुरू केला, आणि हा व्यापार सुरू केल्यानंतर त्यांचं आणि मुघलांचं एकदम छान जमलं, एकदम व्यवस्थित जमलं, आणि त्यांनी व्यवस्थित व्यापार करू लागले. डच असेल, पोर्तुगीज असेल, फ्रेंच असेल, यांनी भारतामध्ये व्यापार केला. त्याच्यामध्ये पोर्तुगीजांनी सर्वात पहिला नंबर लावला, आणि त्याच्यामध्ये मुघलांशी त्यांनी व्यवस्थित आपलं संधान बांधून टाकलं. त्याच्यामध्ये त्यांचा व्यवस्थित कारभार चालत होता. पण त्या काळामध्ये ब्रिटिशांना मसाल्यांची जी गरज होती ती भागवण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जावं लागत होतं. ते भारतात पण आले, आणि भारतात आल्यानंतर त्यांनी मुघलांना गळ घालण्यास सुरुवात केली. सर्वात पहिला प्रयत्न अयशस्वी झाला, पण दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांना सुरत या ठिकाणी व्यापार करण्याची परवानगी मिळाली. सुरत या ठिकाणी ब्रिटिशांनी पहिली, किंवा इंग्रजांनी पहिला कारखाना जो आहे हा सुरू केला सुरतमध्ये. वखार आणि कारखाना हे दोन्हीही सुरतमध्ये सुरू केलं, आणि त्यांनी हळूहळू आपल्या भारतामध्ये पाय पसरायला सुरू केलं. त्या काळामध्ये मुघलांचे एकूण 12 सुभे होते. मुघलांच्या सुभा 12 सुभे होते, आणि प्रत्येक सुभ्याचा एक सुभेदार असायचा, आणि जो दिल्लीचा बादशाह असायचा तो एक असायचा, आणि त्याच्याबरोबर 12 सुभेदार असायचे. अशा पद्धतीने त्यावेळेसची शासन व्यवस्था होती. तर हे सुभेदार 12 सुभे होते, त्याच्यातलं म्हणजे सुरत वगैरे या भागामध्ये त्यावेळेस बंगाल नावाचा सुभा होता. त्याच्यामध्ये औरंगजेबचा जो मामा आहे शाहिस्ते खान, जे की पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचे 3 बोट आपल्या पुण्यामध्ये लाल महाराजांनी तोडले, तर तो पण एक सुभेदारच होता. असो, तर हे 12 सुभे होते. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला ब्रिटिशांनी सुरतवर आपलं लक्ष केंद्रित केलं. त्यानंतर आणखी सुरत मध्ये व्यापार करता करता त्यांनी पुन्हा दुसरं म्हणजे मद्रास, पट्टणम हे एक छोटस गाव होतं. हे होतं विजयनगर साम्राज्य. त्याच्यामध्ये एक छोटस गाव होतं त्या काळामध्ये. आज मद्रास, किंवा आज ज्याला आपण चेन्नई म्हणून ओळखलं जातं, तेच हे मद्रास पट्टणम नावाचं गाव होतं. ते एक छोटस गावामध्ये ब्रिटिशांनी हे गाव मुघलांना आपल्याला हवं आहे असं म्हटले, आणि त्या ठिकाणी त्यांना किल्ला बांधायचा होता.
आणि हळूहळू त्यांनी किल्ला बांधला, त्याला तटबंदी केली आणि आपलं मालाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी काही सैनिकांची तैनाती पण केली. अशा पद्धतीनं सुरत आणि मद्रास या दोन ठिकाणी ब्रिटिशांनी आपले पाय पसरवले. आता एक छोटासा प्रश्न, आज आपण भारताची राजधानी दिल्ली आहे, परंतु सगळ्यात जास्त महत्व मुंबईला दिलं जातं. पण तुम्ही कधी बघितलं का इतिहासामध्ये मुंबईचं जास्त नाव नाहीये? 15व्या शतकाच्या अगोदर मुंबईचं कुठंच नाव नाही. का बरं? तुम्हाला माहितीच कारण. कारण 15व्या शतकाच्या अगोदर मुंबई हा खूप दलदलयुक्त प्रदेश होता. खूप ढास मच्छर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात असायचे आणि तिथं 7 बेट होते वेगवेगळे आणि खूप दलदल असायची, त्यामुळे तिकडे जास्त म्हणजे लोक जात नव्हते आणि ते एक दुर्लक्षित भाग होता. परंतु याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे इसवी सन 1662 साली हे मुंबई जे शहर आहे हे ब्रिटिशांना मिळालं. आता कसं मिळालं माहिती तुम्हाला? त्याची पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपले पोर्तुगीज लोक जे होते, पोर्तु हा, छान छान, अंदन म्हणून मिळालं. वा 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 वा. तुमच्यासाठी टाळ्या आहेत. ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. अंदन मिळालं. आता अंदन हे असं आपण म्हटलं जातं, तर अंदन कधी दिलं जातं? तर लग्नाच्या वेळी हुंडा हे पण एक अंदनच असतं. तर मुंबई हे जे शहर आहे हे ब्रिटिशांना अंदन म्हणून मिळालं होतं. कुणाकडून? पोर्तुगीजाकडून. पोर्तुगीज लोकांचं ते त्यांनी तो भाग कॅप्चर केला होता आणि त्यांची जी मुलगी आहे तिचं नाव आहे कॅथरीन. कॅथरीन नावाची जी हा कॅथरीन नावाची जी राजकन्या आहे पोर्तुगीजांची, तिचं लग्न हे ब्रिटिशांच्या चार्ल्स द्वितीय, जो की राजघराण्याचा राजपुत्र होता, चार्ल्स द्वितीय याच्या बरोबर लग्न झालं. आणि हुंड्यामध्ये जसं आपल्या इथं सोनं नाणं देतात, पैसे वगैरे देतात. आता हुंडा 1961 साली हुंडा प्रतिबंधक कायदा आलेला आहे, त्याच्यामुळे हुंडा घेणं आणि देणं हे दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. हे नक्कीच बरोबर आहे. परंतु त्या काळामध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा नव्हताच आणि त्याच्यामुळे त्यांनी अंदन म्हणून पूर्ण शहर हे ब्रिटिशांना दिलं. त्यानंतर मुंबईचा खरा इतिहास आणि खरा विकास झाला आणि मुंबई हे आपलं इतिहासामध्ये किंवा भूगोलामध्ये जास्त प्रमाणात विस्तारलं गेलं. चला, तर हे मुंबई त्यांना अंदन म्हणून भेटलं. त्यानंतर त्यांनी 7 बेटांचं जे शहर होतं त्यांच्यामध्ये भराव टाकून ते 7 बेटांचं शहर सपाट करण्याचं काम केलं आणि तिथं वखारी स्थापन करायचं. कारण मुंबई हे नैसर्गिक बंदर होतं आणि ते त्यांच्यासाठी खूप सुटेबल होतं. तर अशा पद्धतीनं मुंबई, सुरत आणि मद्रास या 3 ठिकाणी ब्रिटिशांनी आपले पायमुळं रोवली. आता त्याच्यानंतरचा महत्वाचा विषय होता तो म्हणजे, हे तुम्हाला सर्व समजला, हा इतिहास तुम्हाला समजला. हा खूप इंटरेस्टिंग आहे. कारण ब्रिटिश भारतात आले, पण ते कसे आले, का आले, हे आपण आपल्याला फक्त प्लासीची लढाई झाली आणि ब्रिटिश भारतात आले, तर त्याच्या अगोदरचं पण हे सगळं माहित असायला पाहिजे. चला, आता आपण येऊ आपल्या, तर सुरत, मद्रास आणि मुंबई या तिन्ही भागामध्ये थोड्या प्रमाणामध्ये व्यापार केल्यानंतर भारताचा सर्वात मोठा सुबा, ज्याला की बंगालचा सुबा म्हटलं जात होतं, आणि ह्या बंगालचा सुबा हा त्या काळच्या युरोपमध्ये जेवढे देश होते त्या सगळ्या देशाची जी जीडीपी असेल, त्या देशाचं जे इन्कम आहे, त्या इन्कम पेक्षाही सगळ्यात जास्त इन्कम हे बंगालच्या सुब्याचं होतं. त्याच्यामुळे बंगालवर त्यांनी लक्ष एकत्रित केलं आणि 1600 इसवी सन 1681 साली पहिल्या सुरू तिथं शाहिस्ते खान जो सरदार होता, त्या शाहिस्ते खानापासून व्यापार करण्यासाठी थोड्या प्रमाणात त्यांनी परवानगी घेतली आणि व्यापार करू लागले. परंतु 1981 आल्यानंतर 1900 म्हणजे 63 ला त्यांनी परवानगी घेतली, पण 1981 येईपर्यंत त्यावेळेस 1961 ला त्यांचा जो गव्हर्नर होता त्याचं नाव होतं जोशिया चाइल्ड नावाचा एक, हा खूप मगरूर असा एक गव्हर्नर होता आणि खूप ऑरोगंट होता तो. तर शाहिस्ते खानाने दिलेल्या परवानगीचा त्यानं गैरवापर करून त्यांना आपला व्यापार जो आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवला आणि हे शाहिस्ते खानाला आवडलं नाही.
आणि त्याचबरोबर त्यांनी त्या गव्हर्नरनं ब्रिटिशांकडून फौज आणि शस्त्रास्त्र हे मागून घेतली. त्याचं असं म्हणणं होतं की आपण बंगाल जो सुबा आहे तो आपण जिंकून घेऊ. परंतु हा सगळ्यात पहिला प्रयत्न जो ब्रिटिशांचा होता तो त्या काळामध्ये त्याला हे लक्षात आलं नाही की शाहिस्ते खान जरी तिथला सुभेदार असला तरी दिल्ली सल्तनत ही औरंगजेबकडे होती आणि औरंगजेब 100% तो संपूर्ण देशाचा राजा आहे, बादशाह आहे, त्याच्यामुळे तो तिथला महागात पडेल. शेवटी असं झालं आणि ब्रिटिश आणि मुघलांचं पहिलं युद्ध त्याच्यामध्ये ब्रिटिशांचा खूप दारुण पराभव झाला आणि या पराभव झाल्यानंतर ब्रिटिशांची जी व्यापारी सनद होती ती काढून घेण्यात आली. शेवटी खूप गया वया करून शेवटी त्यांच्यावर 1.5 लाखाचा दंड पण टाकला गेला आणि हे शेवटी 1.5 लाखाचा दंड भरून वगैरे हे सगळं परवानग्या वगैरे म्हणजे पाया वगैरे करून शेवटी ते सनद पुन्हा घेतली आणि शेवटी महत्वाची घटना आहे ती म्हणजे इसवी सन 1707. 1707 ला काय झालं बरं? भारताच्या इतिहासामध्ये खूप मोठी घटना आहे. 1707 एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कुणाचा मृत्यू झाला? 1707. हा, छान. औरंगजेब. औरंगजेबचा मृत्यू झाला. औरंगजेबचा मृत्यू 1707 मध्ये झाला आणि त्यानंतर त्याचे जे सरदार होते त्यांनी उठाव केला आणि त्याचबरोबर बंगालचा जो सुभेदार होता त्यांचा जो सुभेदार होता शाहिस्ते खानानंतर तो शाहिस्ते खान दिल्लीला गेला. त्याच्यानंतर जे सुभेदार तिथला पाहणार होता त्यांनी स्वतःला नवाब म्हणून घोषित केलं आणि ब्रिटिश त्या काळामध्ये थोड्या प्रमाणात व्यापार करत होते आणि त्यानंतर त्या अहमदच्या मुलीचा मुलगा जो शिराजदौला होता तो शिराजदौलाला तो ते तिथला नवाब झाला, सुभेदार झाला आणि त्याला ब्रिटिशांचं हे वागणं खटकायला लागलं आणि शिराजदौला आणि ब्रिटिशांमध्ये थोड्याशा प्रमाणात लढाया होत्या. तर शिराजदौलानं 1500ची फौज घेऊन त्यांची एक वखार पूर्ण बरबादच करून टाकली आणि ब्रिटिशांचे सैनिक पकडून त्यांना अंधार कोठडीमध्ये टाकून दिलं. त्या अंधाऱ्या कोठडीमध्ये ब्रिटिशांच्या बऱ्याच जणांचा मृत्यू झाला. ही गोष्ट ब्रिटिशांना आवडली नाही आणि शेवटी ब्रिटिशांनी एक पॉलिसी इम्प्लिमेंट केली होती ती म्हणजे फोडा आणि राज्य करा. याच पद्धतीने ही पॉलिसी त्यांनी शिराजदौलाबद्दल वापरली आणि शिराजदौलाचा जो सेनापती आहे त्याचं नाव आहे मीर जाफर. मीर जाफर हा मीर जाफर जो होता त्या मीर जाफरला फितूर केलं, पैसे वगैरे देऊन त्याला फितूर केलं आणि हा बरोबर आहे मीर जाफर अशा मीर जाफरला फितूर केलं आणि सिराजदौलाचा सेनापती जो मुख्य बघा युद्ध कोण लढतं तर युद्ध राजा पण लढतो म्हणला राजापेक्षा जास्त सेनापती युद्धामध्ये असतात. तर सेनापती जर फितूर झाला तर 100% ते युद्ध हरणारच आहे आणि ब्रिटिशांनी त्याला पैसे वगैरे देऊन त्याला फितूर केलं आणि त्याच्यामुळं सिराजदौलाचा या युद्धामध्ये पराभव झाला आणि ते युद्ध आहे प्लासीचं. इसवी सन 23 जून 1757 ही प्लासीची पहिली लढाई आहे. आणि कुणाकुणामध्ये झाली ही प्लासीची पहिली लढाई? ही झाली शिराजदौला आणि ब्रिटिश या दोघांमध्ये झाला, परंतु याच्यामध्ये फितुरी करण्यात आलं आणि फितुरी करून मीर जाफरनं ब्रिटिशांबरोबर जाऊन सिराजदौलाला धोका दिला आणि शेवटी सिराजदौलाचा पराभव झाला. याच्यामुळं म्हणून इतिहासामध्ये प्लासीची लढाई ही ब्रिटिशांच्या उदयास कारण ठरली. प्लासीच्या लढाईपासूनच ब्रिटिश संपूर्ण भारतामध्ये पसरण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तुम्हाला माहितच आहे त्यानंतर बक्सारचं युद्ध आहे. इसवी सन 1765 ला बक्सार लढाई झाली किंवा बक्सारचं युद्ध झालं. ही लढाई मध्ये ब्रिटिश आणि 3 सेनापती होते. त्यांचं नाव आहे, एक आहे मीर जाफरचा मुलगा मीर कासिम, एक मीर कासिम आहे, दुसरा सिराजदौला आणि तिसरा शाह आलम. ह्या तिघ जो दिल्लीचा बादशाह आहे या तिघांनी मिळून बक्सार या ठिकाणी ब्रिटिशांबरोबर
अटीतटीचा असा सामना झाला, तटीची लढाई झाली, परंतु त्या लढाईमध्ये सुद्धा ब्रिटिश आता खूप पॉवरफुल झाले होते. त्यांनी बक्सरचं युद्ध पण जिंकलं आणि त्यानंतर संपूर्ण भारतामध्ये त्यांचा अंमल सुरू झाला. अशा पद्धतीनं आणि 1765 पासूनच पुन्हा इंग्रजांचा राजकीय प्रवेश झाला आणि ब्रिटिशांचा जो रॉबर्ट क्लाइव्ह हा जो बंगालचा पहिला गव्हर्नर झाला. 1965चं युद्ध, बक्सरचं युद्ध आणि त्यानंतर 1965ला रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालचा पहिला गव्हर्नर झाला आणि इथून ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला. आवडली इथपर्यंत? इथपर्यंत सर्व इतिहास तुम्हाला आवडला, समजला व्यवस्थित? बघा, ओके. तर आता आपण याच्या पुढे जाऊ. आपल्याला हे कळालं की आता 1765 पासून ब्रिटिशांचा वावर सुरू झाला, संपूर्ण भारतामध्ये ब्रिटिशांचा वावर सुरू झाला आणि ह्या ब्रिटिशांनी पुन्हा, जसं असं म्हणतात ब्रिटिशांबद्दल की ब्रिटिशांनी तराजू घेऊन आले आणि तलवार घेऊन राज्य केले. तर या पद्धतीनं तलवार घेऊन आलेले माणसं सुद्धा राज्य भारतामध्ये केलेलं आहे. बर, यानंतर मला आता तर मला छोटस, आता बघा वेळ संपत आलेली आहे, परंतु मला खूप सारं तुम्हाला सांगावं वाटतं. मला तुम्हाला खूप सांगावं वाटतं, पण तेवढा वेळ नाहीये. कारण बघा, आपण दोघ जण पण, आपण सर्वच जण एका क्षेत्रामध्ये आहेत, ते म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आहे. त्याच्यामध्ये ज्ञान दिल्यानं वाढत असतं. तुम्हाला जर सांगायचं आहे तर मला पण वाचावं लागतं, मला पण अभ्यास करावा लागतो, याच्यामधून दोन्ही फायदे होतात, ज्ञान हे वाढत जातं. मला खूप सारं सांगावं वाटतं, खूप सारं सांगावं वाटतं. आपण आतापर्यंत फक्त ब्रिटिश भारतामध्ये आले आणि 1965 पासून, कारण याच्यानंतर तुम्हाला नक्कीच, तुम्ही बऱ्याच जणांचा रिप्लाय आहे की पुढे कंटिन्यू करा, तर 100% थोडस मला एक तर आपल्याला ब्रिटिशांचा जो भारतामध्ये जो वावर सुरू झाला, त्याच्यामध्ये ब्रिटिशांचे भारतामधील जे गव्हर्नर्स आहेत ते सर्व गव्हर्नर, त्याच्यामध्ये 9 गव्हर्नर खूप महत्वाचे आहेत, गव्हर्नर जनरल. त्यानंतर व्हाईसरॉय जे आहेत, 11 व्हाईसरॉय आहेत, ते म्हणजे खूप जास्त आहेत, परंतु 11 व्हाईसरॉयांनी भरीव अशी कामगिरी भारताच्या इतिहासामध्ये केली. ते 11 व्हाईसरॉय यांच्याबद्दल माहिती सांगायची आहे. त्याचबरोबर आपलं जे स्वातंत्र्य समर आहे 1857, तर 1857चा समर, याच्याबद्दल पण माहिती सांगायची आहे. आणि त्यानंतर भारताचा स्वातंत्र्य लढा जो आहे, त्यामध्ये मग लोकमान्य टिळक असेल, महात्मा गांधीजी असेल, या सर्वांचा इतिहास, आणि शेवटी हे सर्व तुम्हाला सांगायचं आहे. तर जसा जसा वेळ भेटेल, जेवढं शक्य आहे तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करीन. आजच्यासाठी एवढंच. बाकी जे गव्हर्नर्स आहेत, व्हाईसरॉय आहेत आणि 1857चा उठाव आहे, ते पुढच्या लेक्चरमध्ये नक्कीच आपण शिकू. वेळ खूप झालेला आहे. तुम्ही सर्वांनी व्यवस्थित रिप्लाय दिला, याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. ठीक आहे सर, थँक्यू सर. तर हे लेक्चर कसं वाटलं तर नक्की हे कमेंट मध्ये करा. माझ्याकडून तुम्हा सर्वांना गुड नाईट. गुड नाईट गुड एव्हरीवन. नाईट. गुड नाईट सर, गुड नाईट. ओके, थँक्यू.